त्याचबरोबर आता सगळी गाणी झालेली आहेत. निकाल माझ्यापर्यंत आता पोहोचलेला आहे. डेंजर झोन मध्ये पोहोचलेल्या 3 स्पर्धकांची नावं आता मी तुम्हाला सांगणार आहे. डेंजर झोन मध्ये पोहोचलेल्या 3 स्पर्धकांपैकी पहिल्या स्पर्धकाचं नाव आहे मंगेश बोरगावकर. दुसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे विजय गटलेवार. आणि तिसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे ज्ञानेश्वर मेश्राम. मंगेश, विजय, ज्ञानेश्वर, अनफॉर्च्युनेटली तुम्ही तिघंही आता डेंजर झोन मध्ये आहात आणि आय विश यू ऑल द बेस्ट. स्टार्ट प्लीज. ज्ञानेश्वर, सर्वप्रथम मला आम्हा सगळ्यांतर्फे तुम्हाला सांगायचं आहे की अगदी पहिल्या पर्वापासून ज्ञानेश्वर मेश्राम हे जे नाव सारेगमपशी जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राशी ते नाव जोडलं गेलेलं आहे. त्यामुळेच तुम्ही परत एकदा इकडे आलात. पुन्हा एकदा आपल्याला तुमची आणखीन छान छान गाणी ऐकता आली. आपल्याला बरंच गमती आपण केल्या इकडे. हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा एक आपलं खूप जवळचं नातं कोणा व्यक्तीशी, कोणत्या एका स्पर्धेशी, कोणत्या एका मंचाशी निर्माण होतं. आणि आमच्या सगळ्यांशीच तुमचं इतकं एक असं नातं बनलेलं आहे की त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा इकडे यावं अशी आमची सतत इच्छा राहील. त्यामुळे आत्ताचा हा जो तुम्हाला निरोप द्यायचा क्षण आहे ह्याच्याबद्दल मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही आणि तुम्हालाही वाईट वाटायची गरज नाही आहे. कारण ह्या 2 स्पर्धेच्या मध्ये तुम्हाला बरंच काही मिळालेलं आहे आणि देव करो ह्या स्पर्धेनंतर तुम्हाला आणखीन बरंच यश मिळो. खरंच यश मिळालं आणि सर्वात मोठं यश म्हणजे अवधूत दादांनी मला झेंडा गाण्याचा एक मान जो दिला आहे आणि आपल्या सारेगमपमुळेच मला तो दिला आहे. आणि झी मराठीने मला परत संधी दिली या ठिकाणी गाण्याची. त्याबद्दल मी झी मराठीची खरंच खूप खूप आभारी आहे. खरंच खूप खूप बरं वाटलं आणि तुम्हाला पुढे यशाचीच पूर्ण वाटचाल तुमची असणार आहे. आणखीन भलं मोठं यश तुमची वाट बघतंय. तर त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. अवधूत, खऱ्या आयुष्याच्या रेसमध्ये ऑलरेडी ज्ञानेश्वर मेश्राम फार मोठं यश त्यांनी मिळवलेलं आहे आणि फार मोठे जिंकलेले आहेत. यू आर ग्रेट ज्ञानेश्वर. धन्यवाद. ज्ञानेश्वर, खूप 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 यश मिळू द्या तुम्हाला. अशीच देवाचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. तर आज ज्ञानेश्वर मेश्रामला आपण निरोप दिला आणि हा कार्यक्रम संपवण्याआधी मात्र आमचे मान्यवर परीक्षक फजल कुरैशी यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. मैं ये कहना चाहूँगा कि मैं बहुत खुश हूँ यहाँ आकर. इतने अच्छे टैलेंट्स मैंने सुने हैं और मुझे ऐसा लगता है कि इंडिया डज हैव टैलेंट और इतने अच्छे म्यूजिशियन हैं यहाँ पर. वाह वाह, थैंक यू. बहुत अच्छा आप लोगों ने किया. मैं खुश हूँ.
एंड आई एम वेरी हैप्पी कि सारेगामापा ने मुझे ये मौका दिया यहाँ आके जज बनने का. थैंक यू वेरी मच. थैंक यू. थँक्यू व्हेरी मच. सारेगामाप पहिले पर्व या पर्वापासून आत्तापर्यंतचा जो प्रवास झाला माझा आत्तापर्यंत या क्षणापर्यंत की अप्रतिम झालेला आहे. की सारेगामापच्या आधी ज्ञानेश्वर कोण होता, कसा होता, जो काही घडला तो सारेगामापमुळे घडलाय. आणि आत्तापर्यंत मला सारेगामापमुळे इतकं मिळालं की आज सगळा महाराष्ट्र खांद्यावर घेऊ की कळेवर घेऊ असं ज्ञानेश्वर मेश्रामला करतात. ज्ञानेश्वर आता खूप छान गातोय. म्हणजे तीन वर्षांपूर्वीचं त्याचं गाणं आणि आताचं त्याचं गाणं ह्यात खूप फरक आहे, खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आणि मला वाटतं रोजच म्हणजे आय मीन प्रत्येकच एपिसोडला कोणाला तरी आउट व्हायचं आहे. त्यांचं इथलं अस्तित्वच एक मी सांगितलं जसं की चैतन्यमय असतं, तर ते चैतन्य कुठेतरी हरवल्यासारखं आता मला असं वाटतं होणार आहे. त्यांचं आणि माझं इंग्लिश ते सगळं मी खूप मिस करेन. ही इज रिअली अ स्वीट पर्सन आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ते खूप मोठा गॅप ते सोडून जात आहेत. उनके जरिए ही सही मगर उनका गाना उतने ध्यान से सुनते थे तो हम लोगों की लगन भी उस 2-2.5 मिनट के परफॉर्मेंस में भगवान से लग जाती थी. तो ये एक लॉस है, मैं मानता हूँ. मैं बहुत मिस करूँगा उनको, सीरियसली बहुत मिस करूँगा. एखाद्या गायकाला एक पिक्चरचं गाणं मिळायसाठी त्याचं आयुष्य निघून जातं कधी कधी. ज्ञानेश्वरला आज इतकं मोठं गाणं मिळालं आणि त्याच्या नावाला एक गाणं लागलंय आणि तो भविष्यात अजून चांगली चांगली गाणी गाणार बाहेर गेल्यावर. मोठे गायक आहेत ते, आम्ही काय बोलणार त्यांच्याबद्दल. जन्मभर जे काय गातील त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सारेगामापा, I get सारेगामापा.